या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। सोलापूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत एका महिलेसह 4 सराईत गुन्हेगारांना सोलापूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आला आहे। दीपक मोहन जाधव, वय वर्ष 25, राहणार सेटलमेंट कॉलनी, सलगर वस्ती, सोलापूर। फरजाना अब्बास शेख, वय वर्ष 42, राहणार गोदुताई विडी घरकुल, सोलापूर। सचिन कल्लाप्पा वनमाने, वय वर्ष 27, राहणार कल्याणनगर, जुळे, सोलापूर। कपिल ज्ञानेश्वर भंडारे, वय वर्ष 27, राहणार वडार गल्ली, बुधवारपेठ, सोलापूर अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत। पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे गेल्या केवळ 2 दिवसात तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या 7 वर पोहोचली आहे। दरम्यान फरजाना अब्बास शेख ही महिला गुन्हेगार असून तिच्या विरोधात 2024 व 2025 या वर्षात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणे आणि सामान्य नागरिकांचे पाकिट चोरणे यासारखे गुन्हे दाखल आहेत। कपिल ज्ञानेश्वर भांडेकर यांच्यावर 2017 ते 2025 दरम्यान सामान्य नागरिकांना मारहाण करत दहशत निर्माण करणे, जबरी चोरी करणे आणि खंडणी मागणी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सचिन कल्लाप्पा वनमाने यांच्यावर 2012 ते 2024 काळात घरफोडी करणे तसेच घातक रस्ते बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याचे गुन्हे दाखल आहेत। आणि दीपक मोहन जाधव यांच्यावर 2011 ते 2025 या प्रदीर्घ कालावधीत महिला अत्याचार, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्या गुन्हेगारी कारवाईला लक्षात घेता सदर बाजार पोलीस ठाण्याकडून त्यांच्या तडीपाराचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। हा प्रस्ताव अखेर